नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, सह्याद्री मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जे आपली टर्म्स इन न्यूज सिरीज आहे त्यातलं चौथं लेक्चर या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. थोडंसं लेट चाललं आहे, परंतु हे लवकरच आपण ऑन टाईम शेड्यूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे दुसरा आठवडा संपला की तुम्हाला एक मंगळवारी लेक्चर मिळावं अशा प्रकारचं एक नियोजन आपण या ठिकाणी करतो आहे. परंतु आता हा सुरुवातीचा थोडासा जो बॅकलॉग राहिलेला आहे तो बॅकलॉग आपण एकदा पहिल्यांदा कंप्लीट करून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ते कसं शेड्यूल करता येईल आणि त्याच्यात आणखीन कसं इन्क्लुझिव्ह करता येईल ते आपण बघणार आहोत. आता सुरुवातीच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी एक्सप्रेसवर भर दिला होता, परंतु आता आजचं जे लेक्चर आहे यात थोडंसं तुम्हाला वैविध्य जाणेल आणि त्या वैविध्याचं कारण असं आहे की त्यामध्ये आपण त्या ठिकाणी हिंदूचे देखील काही की टर्म्स जे आहेत त्या ॲड करायला आता सुरुवात केलेली आहे. थोडं जसं जसं आपला टाईम जाईल तसं तसं आपण याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करू आणि हे तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षाभिमुख असं हे लेक्चर कसं होईल याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर आज बघूयात नेमकं आपल्याला कोणत्या कोणत्या टर्म्स इन न्यूज त्या ठिकाणी बघायच्या आहेत, अभ्यासायच्या आहेत. यातला पहिला जो बीट आहे चंद्रयान मोहीम मागच्या 2 आठवड्यापासून म्हणजे दोन लेक्चर्समध्ये आपण देखील आपण त्या ठिकाणी ती चंद्रयान मोहिमेवर बोललेलोच आहोत. तर चंद्रयान मोहिमेच्या नंतर ज्यावेळेस प्रधानमंत्री चंद्रयान मोहीम होत होती त्यावेळेस भारतात नव्हते, ते ब्रिक्स समिट करता बाहेर गेलेले होते. तर ते ज्यावेळेस तिथनं आले त्यानंतर ते इस्रोचे जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयात गेले आणि तिथल्या त्यांच्या या भाषणातनं 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या त्या ठिकाणी कळालेल्या आहेत आणि त्यावर आपला भर असणं गरजेचं आहे. तर त्यातल्या 3 टर्म्स कोणत्या आहेत किंवा 3 गोष्टी कोणत्या घडलेल्या आहेत, त्यांच्या भाषणामधल्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्या पाठीमागची पॉलिसी, त्याच्या मागचं जे काही धोरण आहे किंवा त्याच्यातलं जे राजकीय टोन आहेत त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण त्याच्या फक्त आणि फक्त परीक्षा भूमिकेकडे बघणार आहोत. तर त्यातलं पहिलं जे आहे तर जिथं चंद्राच्या ज्या पृष्ठभागावरती विक्रम लँडर जे आपलं आहेत म्हणजे विक्रम लँडर एक आहे आणि एक रोव्हर आहे, तर लँडर जिथं लँड झालेलं आहे, जी सॉफ्ट लँडिंग प्लेस आहे चंद्रावरचं, त्याला प्रधानमंत्र्यांनी अशी घोषणा केली आहे की त्या ठिकाणाला, त्या स्पॉटला शिवशक्ती असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. UPSC काय करू शकतं, ती UPSC तुम्हाला एखादं स्टेटमेंट देऊ शकते आणि त्या स्टेटमेंटमध्ये शिवशक्ती आणि तिरंगा ह्या जे 2 गोष्टी आहेत ह्या 2 गोष्टी इंटरचेंज करू शकते अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी या अगोदर देखील सेटअप केलेले आहेत. त्यामुळं तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जिथं विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करतं आहे त्याला काय म्हणायचं, त्याला शिवशक्ती असं त्या लोकेशनला असं म्हणतात. हे भारत सरकारनं त्या ठिकाणी अधिकृतपणे सांगितलेलं आहे. तसेच चंद्रयान 2 जी मोहीम आहे आणि तिचे जे फुटप्रिंट्स आहेत म्हणजे चंद्रयान 2 मोहीम ही आपली फेल गेलेली होती शेवटच्या क्षणांमध्ये, तर ह्या चंद्रयान 2 या मोहिमेमध्ये जे फुटप्रिंट्स आहेत जे चंद्रावरच्या ठिकाणी पडलेले आहेत त्या लोकेशनला, त्या पॉईंटला त्या ठिकाणी तिरंगा असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे एक महत्त्वाचं आहे. तिरंगा आणि शिवशक्ती ह्या 2 ज्या टर्म्स आहे हे नेमके कोणते लोकेशन आहे, कशाशी रिलेटेड आहे. म्हणजे तिरंगा असं UPSCची ती पद्धत आहे. UPSC म्हणाल की तिरंगा टर्म ही रिसेंटली न्यूजमध्ये होती आणि ती कशाच्या संदर्भात, मग तुम्हाला त्याच्यात ऑप्शन दिले होते. तिरंगा ही एखाद्या सरकारी योजनेचं नाव आहे का, किंवा चंद्रावरच्या लोकेशनचं नाव आहे की मार्सवरच्या लोकेशनचं नाव आहे, अशा प्रकारे कन्फ्युजिंग असं तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी दिल्या जाऊ शकतात. मग आता विक्रम लँडर शिवशक्ती, चंद्रयान 2 तिरंगा हे लक्षात ठेवा. तसेच जे सॉफ्ट लँडिंग डे आहे त्या डेला त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी त्याला नॅशनल स्पेस डे असं घोषित करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे की ज्या दिवशी आपण सॉफ्ट लँडिंग केलं भारताकरता ती एक गर्वाची गोष्ट होती आणि त्या दिवसाला आता आपण राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून त्या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत. नॅशनल स्पेस डे म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन त्या ठिकाणी आपण सेलिब्रेट त्या ठिकाणी करणार आहोत. आणि हे अंतराळात आतापर्यंत जे काही मोहिमा केलेल्या आहेत आणि जे काही शास्त्रज्ञ त्यामध्ये आहेत त्यांच्याबद्दलच्या आपण जे काय त्यांच्याबद्दलची आपली जी आदराची भावना आहे ती भावना आपण या दिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी व्यक्त करणार
आहोत. तर आता वळूयात पुढची जी न्यूज आहे ज्या संदर्भामध्ये जास्त चर्चा झाली हिंदूमध्ये, या संदर्भात डिटेल रिपोर्टिंग झालेली आहे. रविवारचा हिंदू आहे 27 ऑगस्ट, त्या दिवशी या संदर्भात खूप मोठी एक बातमी आलेली आहे. तर बातमी काय होती आणि तिचा अनुषंग काय होतं, ती कोणत्या कारणानं बातमी आलेली आहे, किंवा ही जी टर्म आहे टेराई आर्क लँडस्केप, तराई आर्क लँडस्केप जी आहे, तर ही लँडस्केप ही जी हे जे रिजन आहे, हे रिजन का चर्चेत आलेलं आहे बाबा, आणि त्याच्या मागचं कारण काय आहे. तर त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे की वाघाचे जे अन्न सवयी आहेत, फूड हॅबिट्स ज्या आहेत, टायगर्सच्या फूड हॅबिट्स ज्या आहेत, त्या संदर्भामध्ये त्याचे जे विष्ट आहेत त्याच्या सॅम्पलिंगच्या आधारावरती त्याचं एक प्रोफायलिंग करणारं एक डिटेल असं संशोधन त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि मग त्या लँडस्केपमध्ये नेमकं वाघाचं अन्न काय आहे, त्यांच्या संख्येची डेन्सिटी कशी असणार आहे, आणि त्याचा इफेक्ट एकंदरीत वाघाची जी काही जिनोम सायकल आहे तिच्यावर कसा होतो, वाघाचं प्रजनन जे आहे त्याच्यावर कसा होतो, वाघाची जी डेन्सिटी आहे त्या एरियामध्ये. तराई आर्क लँडस्केप, ज्याला तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये TAL असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर या एरियामध्ये नेमकी वाघाची संख्या कशी आहे, वाघाची तिथल्या वाघांच्या बद्दलची पूर्ण डिटेल असं जे संशोधन आहे ते संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे. द मॅमल म्हणून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं एक प्रसिद्ध करणारं जर्नल आहे, त्याच्यामध्ये हे याच्या संदर्भातलं डिटेल संशोधन त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यामुळे तराई आर्क लँडस्केप ही जी रिजन आहे ते रिजन चर्चेत आलं. तर त्याच्यामधलं नेमकं आपल्याला महत्त्वाचं काय आहे परीक्षेच्या दृष्टीनं, तर या तराई आर्क रिजनच्या पश्चिम बाजूला जी बॉर्डर आहे ती यमुना नदीची बॉर्डर त्या ठिकाणी आहे, आणि पूर्वेला जी बॉर्डर आहे ती भागामती या दोन नद्या त्या ठिकाणी, या दोन नद्याच्या मधला जो प्रदेश आहे त्याला तुम्ही त्या ठिकाणी तराई आर्क लँडस्केप असं म्हणतात. आणि ह्यात दोन देश येतात. हे जे काही पोर्शन आहे या पोर्शनमध्ये भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधल्या काही साईट्स त्या ठिकाणी येतात. त्यातल्या भारतातल्या आय थिंक 7 साईट्स आहेत की ज्या या तराई आर्क लँडस्केपमध्ये येतात. 7 वन्यजीव संरक्षण क्षेत्र आहेत ते त्यामध्ये येतात, आणि नेपाळच्या संदर्भात आय थिंक तिथं 5 का 3 असे आहेत ते, त्यामध्ये ते आकडे तुम्ही बघून घ्या. तर त्या इतक्या डिटेलमध्ये, इतक्या फॅक्च्युअलमध्ये त्या ठिकाणी UPSC जाण्याची शक्यता नाही. UPSC त्याचं लँडस्केप कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये आहे ह्याच्यावरती जास्त भर देणार आहे. तर त्या लक्षात ठेवा. तुम्हाला इथं ऑप्शन यमुनाच्या जागेवर गंगा दिल्या जाऊ शकतं, इथं जे भागामती आहे तिथं कोसी दिल्या जाऊ. तर कोसी काय जे आहे तर की कोसी हे आपल्याला त्या ठिकाणी बिहारमधनं जाताना त्या ठिकाणी दिसतं, आणि कोसी ही बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे, म्हणजे तिला काय TS ऑफ बिहार म्हणतात, की तिचा जो कोर्स आहे तो शिफ्ट होत असतो, आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणात पूर त्या ठिकाणी बिहारमध्ये येत असतात. त्यामुळं कोसी असं एक नाव भागामतीच्या ऐवजी दिलं जाऊ शकतं, यमुनेच्या ऐवजी तुम्हाला सतलजचं नाव दिलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर गंगेचं नाव त्या ठिकाणी दिल्या जाऊ शकतं. तर तुम्ही ह्या दोन नद्या त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तसेच नेमकं ह्या जे तराई आर्क लँडस्केप आहे या लँडस्केपमध्ये नक्की कोणते कोणते पोर्शन येतात ते देखील माहीत असणं गरजेचं आहे. तर शिवालिक टेकड्या, म्हणजे तुम्ही ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती भूगोलामध्ये घेतलेली असेल, आणि जर तुम्ही भूगोलचं रिव्हिजन करायला लागला तर ज्यावेळेस रिव्हिजन कराल त्यावेळेस हिमालयन रिजन्सच्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन कराल त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या संदर्भातली संकल्पना त्या ठिकाणी बातम्यामध्ये होती, आणि या बातम्यात असल्या कारणानं हा महत्त्वाचा पार्ट आहे, आणि ह्यातली थोडीशी मायन्यूट डिटेल्स आपण त्या ठिकाणी पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसेच मुख्य परीक्षेच्या प्रश्नांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. तर मग ह्यात शिवालिक टेकड्या, भाबर जो भाग आहे, म्हणजे तुम्ही त्या मैदानी प्लेन्समध्ये तराई, भांगर असे जे डिव्हिजन बघितलेले आहेत त्यातला भाबर जो भाग आहे तो, आणि जे तराईचे पूर मैदान असतात, म्हणजे तराई फ्लड प्लेन्स जे असतात तर ते फ्लड प्लेन्स देखील या तराई आर्क लँडस्केपमध्ये त्या ठिकाणी हे 3 पार्ट जे आहेत, जॉग्राफिकल पार्ट जे आहेत ते त्या ठिकाणी येतात, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसेच हा प्रदेशावर आत्ताच संशोधन झालेलं आहे का, किंवा आत्ताच त्या संदर्भामध्ये माहिती पुढे येत आहे का, हा देखील तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी पडू शकतो. आणि UPSCची सगळ्यात एक वन ऑफ द आवडणारी जी संस्था आहे ती वर्ल्ड वाईड
फंड. तर वर्ल्ड वाईड फंड ही 2000 इसवी सन 2000 या भागाच्या संवर्धनाच्या संदर्भामध्ये काम करत आहे आणि वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड्सच्या वेबसाईटवर तुम्हाला या भागाला क्रिटिकल रिजन्स म्हणून त्या ठिकाणी नमूद केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. तर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडने या तराईन आर्क लँडस्केपला क्रिटिकल रिजन असं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं मग ते त्याच्या संदर्भातलं जे संशोधन आहे ते 2000 सालापासून त्या ठिकाणी केलं जातं आहे. तर तुम्ही ह्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर UPSCचा आणखीन एक त्यातला इंटरेस्टिंग पार्ट का असतो की ते एखाद्या रिजनमधलं क्लायमेटिक तर विचारतात, नाही तर तिथं असलेल्या ज्या प्रजाती आहेत त्या प्रजाती देखील विचारतात. हे तुम्हाला ॲटलिस्ट मागच्या काही 4-5 वर्षात जर पेपर बघितले तरी तुमच्या ते पूर्व परीक्षेच्या दृष्टीने लक्षात येईल. आणि विशेषतः त्यामध्ये त्यांनी काही मिसनॉर्मर्स असले, समजा इथं गोरल हा मिसनॉर्मर्स आहे किंवा याच्या संदर्भात तुम्हाला माहिती नाही, अननोन आहे. जनरली आपण हे नाव यातले हे बाकीचे नावं तुम्ही वाचलेले असतात, पण मग ते UPSC काय करणार की तुम्हाला एक स्टेटमेंट देणार की या रिजनमध्ये गोरल हे हा जे स्पीसीज आहे ही फाउंड होते आणि ते ऑमनिओरस आहे किंवा कॉर्निओरस आहे, पण ॲक्च्युली ते हर्बिओरस आहे. तुम्हाला हे कलरिंग पण कळत असेल की हर्बिओरस म्हणजे शाकाहारी करता काय आहे, कॉर्निओरस करता काय लाल कलर दिला, ऑमनिओरस करता आपण थोडासा वेगळा रंग त्या ठिकाणी दिला, कारण की ते तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. तुमच्या त्या पिक्टोरियल मेमरीमध्ये त्या ठिकाणी ते लक्षात राहणं गरजेचे आहे. तर यातलं प्रत्येक गोष्टीबद्दल आपण सांगूयात, प्रत्येक नाव तुम्हाला सांगतोय कारण की मला माहिती आहे की बऱ्यापैकी आपले जे काही बघणारे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी मराठी माध्यमाच्या अनुषंगानं हा व्हिडिओ बघत आहेत. तर यातलं हर्बिव्होरसमध्ये काय काय येतात या लँडस्केपमध्ये, गौर येतं, नीलगाय येते, सांबर, नॉर्थर्न स्वॅम्प डिअर येतं, वाईल्ड पिग आणि चित्तल आणि गोरल. हे जे काही स्पीसीज आहेत हे हर्बिव्होरस आहे आणि हे या भूभागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे. तसेच कॉर्निव्होरसमध्ये काय आहे तर लिओपर्ड आहे, वाईल्ड डॉग आहे, हेना आहे आणि टायगर ऑब्व्हियसली आहे, कारण हे टायगर प्रोटेक्टिंग रिजन आहेत आणि टायगरच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. टायगरच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर ओमनिव्होरसमध्ये काय आहे तर ओमनिव्होरसमध्ये स्लॉथ बियर आहे, आशियाटिक ब्लॅक बियर त्या ठिकाणी आहे. ह्या गोष्टी, हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, यांचे नाव तुम्ही हर्बिव्होरस किंवा कॉर्निव्होरसमध्ये विचारणे जाण्याची शक्यता आहे. तर स्लॉथ बियर आणि आशियाटिक ब्लॅक बियर ह्या 2 गोष्टी, ह्या 2 स्पीसीज तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. यानंतर आपण पुढची जी स्लाईड आहे ती बघूयात. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे, G20 समिट झालेल्या पुढच्या आठवड्याची जी सिरीज येणार त्याच्यामध्ये G20वर आपल्याला डिटेलमध्ये त्या ठिकाणी चर्चा करायची आहे किंवा त्याच अनुषंगानं ज्या IR आणि डिप्लोमसीच्या अनुषंगानं आपण पॉल सायन्सच्या दृष्टीनं, आता मी पॉल सायन्स शिकवते तुम्हाला एवढं माहीतच असणार आहे, तर पॉल सायन्सच्या दृष्टीनं आपण त्याच्या संदर्भातलं एक डिटेल असं G20मध्ये भारताला काय फायदा झाला, त्यातले वेगवेगळे ज्या पॅक्ट्स झालेले आहेत ते पॅक्ट्स नेमके कसे आहेत या संदर्भात डिटेल माहिती घेणार आहे. परंतु पूर्व परीक्षेच्या दृष्टीने ज्यांचा ऑप्शनल नाही आहे पॉल सायन्स किंवा ज्यांना GS2 करता वाचायचं नाही त्यांच्याकरिता पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे ते आपण या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. यातलं डिटेल जे आहेत ते, कारण डिटेल हा पुढच्या वीकच्या पोर्शनमध्ये त्या टाईम फ्रेममध्ये तो G20 समिट पूर्ण झालेले आहे आणि आज जे आपण बघतो आहोत तर ते G20 देशांच्या म्हणजे त्या समूहातील जे सदस्य आहेत त्यांच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीमध्ये काशी कल्चरल पाथवे हे जे डॉक्युमेंट आहेत, हे काय दस्तावेज आहे, हे दस्तावेज पारित झालेलं आहे, एकमुखाने पारित झालेलं आहे. त्यामुळं ही गोष्ट आपण इथं चर्चेनं गरजेचं आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की काशी कल्चरल पाथवे आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला काशी कॉरिडॉर एक माहीत आहे. तर मग तुम्ही काय होऊ शकता की तुम्ही त्याला त्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये तुम्ही तिथं कन्फ्यूज होऊ शकता. हे कन्फ्युजन व्हायला नको म्हणून आपण या संकल्पनेला या ठिकाणी चर्चेत घेत आहोत. तर काशी कल्चरल पाथवे काय आहे आणि ह्याच्यामध्ये नेमके कोणते प्रोव्हिजन्स आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये G20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या
सदस्य राष्ट्रांच्या संस्कृत मंत्र्यांमध्ये ही एक वाक्यता झालेली आहे, फक्त एका गोष्टीच्या संदर्भात नाही, आणि ती पॅरा 15 त्या डॉक्युमेंटचा जो आहे परिच्छेद 15 जो आहे त्याच्यामध्ये एक वाक्यता झाली नाही. आणि ती एक वाक्यता का नाही झाली, तर त्याचं कारण असं आहे की तो युक्रेनच्या संदर्भातला वाद होता. युक्रेनच्या संदर्भातली ती त्या ठिकाणी ती तरतूद होती, आणि युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे, G20च्या दृष्टीनं या विवादित मुद्द्यावरती एक वाक्यता होणं साहजिकच अशक्य त्या ठिकाणी होतं. त्यामुळे पॅरा 15 सोडलं तर बाकी सगळा जो डॉक्युमेंट आहे त्याच्यावर एक वाक्यता तिथं झालेली आहे. त्यानंतर यातले प्रोव्हिजन्स काय आहेत आणि हे प्रोव्हिजन्स कशाच्या संदर्भात आहे, तर ह्यातला पहिला प्रोव्हिजन जो आहे तो सांस्कृतिक वारसा स्थळं जे आहेत त्यांना नष्ट करण्याच्या, ते नष्ट नको व्हायला, म्हणजे काही कॉन्फ्लिक्ट झाले, काही संघर्ष झाले, म्हणजे युक्रेन रशिया विवाद झाले, परंतु या विवादामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी तिथले जे वारसा स्थळे आहेत ते नष्ट व्हायला नको आहेत, त्यांच्या संदर्भात तुम्हाला योग्य प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी संरक्षण केलं पाहिजे, आणि त्या कॉन्फ्लिक्टिंग नेशन्सनी त्या ठिकाणी ती काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे, अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक ज्या वस्तू आहेत, तुम्ही बघता की अमुक अमुक वस्तू ही त्याची स्मगलिंग झालेली आहे, त्याची अवैध तस्करी झालेली आहे, तर ही तस्करी थांबायला हवी. या संदर्भात सामूहिकरित्या सदस्य राष्ट्रांनी काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आणि या अनुषंगानं अवैध तस्करी विरुद्ध सामूहिक लढा देण्याची त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी त्या काशी कल्चरल पाथवे या डॉक्युमेंटमध्ये केलेली आपल्याला दिसते आहे. तसेच ज्या कल्चरल जे काही वस्तू आहेत, सांस्कृतिक वारसा म्हणून ज्या वस्तूंना आपण बघतो आहोत त्या वस्तूंचं संरक्षण व्हावं, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जे काही स्पेसिफिक आहे, म्हणजे कल्चरल ज्या वस्तू आहेत त्यांच्या संदर्भातले विवाद असले तर त्या स्पेसिफिक त्या संदर्भामध्ये विवाद लढणारे काही एक्सपर्ट्स निर्माण करणं असेल, त्यांच्या कन्झर्वेटर्स निर्माण करणं असेल, किंवा त्याच्यासाठी लागणारं सांस्कृतिक संवर्धन, जे वारसास्थळे आहे, वारसा वस्तू आहेत त्यांचं संवर्धन करायचं असेल तर त्या संवर्धनाकरिता काही एक्सपर्ट असणं गरजेचं आहे. आणि त्या एक्सपर्ट्सला तुम्हाला त्या ठिकाणी प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. आणि मग ते एक्सपर्ट्स कसे निर्माण होणार, तर हे सदस्य राष्ट्र एकमेकाशी सहकार्य करून त्या संदर्भातले वेगवेगळे एक्सपर्ट्स त्या ठिकाणी निर्माण करणार आहे. म्हणजे संस्थात्मक संरक्षण जे आहे त्याला वृद्धी तर द्यायचीच आहे, तसेच यात स्पेशलायझेशन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे जे प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन आणखीन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी साध्य होऊ शकतं. तसेच जे काही आर्टिफॅक्ट्स आहेत, जे काही सांस्कृतिक वारसास्थळ आहेत, काही वस्तू आहेत, त्यांची माहिती जी आहे तिची माहितीची देवाणघेवाण त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. आणि एकंदरीतच या सर्व संदर्भामध्ये तुम्हाला सहकार्य त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं एक वाक्यता काशी कल्चरल पॅथवे या डॉक्युमेंटमध्ये आलेलं आहे. तुम्हाला या संदर्भामध्ये जर प्रश्न विचारला तर प्रश्न कसा येऊ शकतो, ती काशी म्हणजे एकदम सोपा जर प्रश्न यायचा असेल तर असा येऊ शकतो की काशी कल्चरल पाथवे हे रिसेंटली चर्चेत आहे आणि ह्याचा नेमका संबंध कशाशी आहे. मग त्यात तुम्हाला कधी कधी येऊ शकतं की G20चं हे डिक्लेरेशन आहे, ब्रिक्सचं डिक्लेरेशन आहे, किंवा त्याच्यानंतर हा एक काशी आणि वाराणसी एकंदरीत या क्षेत्राच्या विकासाचा प्रकल्प आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की G20 देशाच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी या संदर्भातलं जे डॉक्युमेंट बनवलेलं आहे त्याला काशी कल्चरल पाथवे या ठिकाणी म्हणतात. ह्यानंतर पुढचं जी बातमी आहे ती ॲक्च्युली आजची बातमी आहे, परंतु ही अपडेट आत्ताच तुम्हाला मिळणं गरजेचं आहे, त्याकरता आपण ही आजच्या या लेक्चरमध्ये इन्क्लूड केलेली आहे. तर नेमकी बातमी काय होती आणि तिचा संदर्भ कशाशी आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं काय आहे तर 1947 ज्या वर्षी भारत स्वतंत्र झालेला आहे त्याच वर्षी सर्वात शेवटचा चित्ता हा आपण आपल्या वाईल्ड लाईफमध्ये, वन्यजीव क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी बघितलेला होता. मग आता 1947ला वन्यजीव क्षेत्रामध्ये जो शेवटचा चित्ता बघितला होता तर त्याचं जे संवर्धन होतं त्यातून जे काही होतं तर त्यातलं शेवट जो झालेला आहे चित्त्याचा भारताचा, आणि ऑफिशियली आपण ज्यावेळेस अधिकृतपणे भारतानं आमच्याकडे आता चित्ते, आशियाटिक चित्ते राहिलेले नाही आहेत असं डिक्लेअर केलेलं आहे ते 1952ला. मग आता हे 1952चा एक्सटिंक्ट झालेला चित्ता परत भारतात यायला हवा आणि भारतात याचं संवर्धन वाढायला हवं,
याकरिता भारत सरकारने एक प्रकल्प हातात घेतलेला आहे आणि त्या प्रकल्पांतर्गत आफ्रिकन जे चित्ते आहेत, आफ्रिका खंडात जे चित्ते आत्ता सध्या प्रेझेंट आहेत त्या चित्त्यांचं संवर्धन आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांना परत इथं भारतामध्ये चित्ता ही जी प्रजाती आहे या चित्ता प्रजातीला आपण वृद्धिखत कसं करू शकतो, त्यांची संख्या कशी वाढवू शकतो या संदर्भातला हा प्रोजेक्ट आहे. आता ह्या प्रोजेक्टमधले पहिले जे चित्ते आणलेले आहेत ते कुठनं आलेले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर ते नामेबियामधनं त्या ठिकाणी हे चित्ते आणले गेले होते आणि मध्य प्रदेशमध्ये क्युनो नॅशनल जे पार्क आहे त्या नॅशनल पार्कमध्ये ह्या चित्त्यांचं संवर्धन करायचं त्या ठिकाणी ठरलं होतं आणि तसं ते एक्झिक्यूट देखील झालेलं आहे. परंतु तुम्हाला माहीतच आहे की त्या संदर्भात काय झालं आहे, तर तिथले जे चित्ते आणलेले आहेत आफ्रिकन चित्ते ते त्या ठिकाणी दुर्दैवी त्यांचं निधन झालेलं त्या ठिकाणी आहे. काहींचं झालेलं आहे, काही आहेत अजूनही. परंतु याच प्रोजेक्टचा पुढचा जो टप्पा आहे, तर त्यातले कारणं काय आहेत, त्यांचं निधन का झालं, त्यांना ती परिस्थिती मानवत आहे का आणि खरंच तिथं कुनो नॅशनल पार्क त्याच्याकरता सुटेबल आहे का, हा वादांतित मुद्दा आहे, वादाचा मुद्दा आहे. ह्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. परंतु आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला जी फॅक्च्युअल माहीत असणं गरजेचं आहे ती म्हणजे भारत सरकारनं आता एक दुसरा पॅक्ट केलेला आहे आणि तो दुसरा पॅक्ट कोणासोबत आहे, तर तो दक्षिण आफ्रिकेसोबत आहे. साऊथ आफ्रिकेसोबत त्या ठिकाणी तो चित्त्यांच्या संदर्भातला पॅक्ट आहे आणि या पॅक्टच्या अनुषंगानं दक्षिण आफ्रिकेतनं 12 चित्ते भारतात येणार आहेत आणि त्यातले 7 हे पुरुष मेल असणार आहेत आणि नर असणार आहेत आणि 5 जे आहेत त्या मादी असणार आहे. अशा प्रकारचं एक पॅक्ट त्या ठिकाणी भारत सरकारनं दक्षिण आफ्रिकेसोबत केलेलं आहे आणि या अनुषंगानं त्या ठिकाणी तुमच्या आता लक्षात येत असेल की सर आता जर येतच आहेत तर नेमकं कुठं त्यांचं संवर्धन केलं जाणार आहे, तर गांधीसागर वन्यजीव अभयारण्य, गांधीसागर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी मध्य प्रदेशमध्येच आहे, तिथं त्या ठिकाणी आपण या संदर्भातलं या चित्त्यांचं संवर्धन त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजेच भारतामध्ये आता परत पहिले नामिबियामधनं आले, कुनोमध्ये ठेवण्यात आले, त्यानंतर आता आपण ते दक्षिण आफ्रिकेतनं आणतो आहे आणि ते कुठं ठेवण्यात येणार आहे, तर ते त्या ठिकाणी गांधीसागर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी या ठिकाणी ते ठेवण्यात येणार आहे. याच्यानंतरचं जो महत्त्वाची बातमी आहे, जो कीटम आहे, ती कीटम महत्त्वाची आहे, ती भूगोलाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि तिचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे फुजिवारा इफेक्ट. आता फुजिवारा इफेक्ट म्हणजे काय आणि फुजिवारा इफेक्ट आत्ता चर्चेत का आलेला आहे हे आपण या थोडक्यात त्या ठिकाणी बघूयात. तर जे हरिकेन आलेलं आहे नुकतंच, त्या हरिकेनना त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये एक अत्यंत विदारक स्वरूपाचं हरिकेन त्या ठिकाणी आलेलं आहे आणि मग ही परिस्थिती कधी निर्माण होते आणि तिला फुजिवारा इफेक्ट कसं म्हणतात, का म्हणतात हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर फुजिवारा इफेक्ट का असतो, तर 2 जे चक्रीवादळ आहेत ते चक्रीवादळ एकाच दिशेनं जात असतात आणि एकाच दिशेनं जात असतात ना, त्यांचं जे सेंटर आहे त्या एका सेंटरच्या आजूबाजूला ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप डिझास्टरस पद्धतीनं त्या ठिकाणी डान्स करत असतात, त्या ठिकाणी ते फिरत असतात आणि मग हा जो इफेक्ट आहे म्हणजे 2 सायमल्टेनियसली 2 जे चक्रीवादळे असे चाललेले आहेत एकाच दिशेनं ते एका ठिकाणी येतात, मर्ज होतात आणि ते एका कॉमन सेंटरच्या आजूबाजूला खूप तीव्र पद्धतीनं त्या ठिकाणी रिफॉल्व करत असतात, डान्स करत असतात आणि मग त्यातनं जो काही इफेक्ट तयार होतो त्याला फुजिवारा इफेक्ट होतो आणि हे एकत्र आल्यामुळं त्यांची इंटेन्सिटी वाढते आणि त्या इंटेन्सिटीमुळं ज्या प्रदेशात ते जाऊन भिडतात त्या प्रदेशात खूप प्रचंड प्रमाणात असं नुकसान त्या ठिकाणी होतं आणि मग त्यामुळं त्याला फुजिवारा इफेक्ट असं म्हटलेलं आहे. आणि फुजिवारा इफेक्ट का म्हटलं आहे, तर फुजिवारा सुकुहेई फुजिवारा हे जे जापनीज हवामानशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ होते त्यांनी 1921 मध्ये अशा प्रकारची संकल्पना त्यांच्या पेपरमध्ये पहिल्यांदा आली होती आणि तिला त्यांनी त्यांच्या जे काय त्यांचं नाव आहे त्या नावावरनं तिला फुजिवारा इफेक्ट असं म्हटलं आहे. परंतु ही जरी 1921ला त्यांनी मांडली होती तर ती प्रत्यक्षात कधी आली, तर ती प्रत्यक्षात पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये त्या ठिकाणी मेरी आणि कॅथी हे 2 टायफून एकत्र आले होते आणि या टायफूनच्या विलीनातनं अशा प्रकारची जी प्रचंड मोठ्या प्रमाणामधली जी गोष्ट आहे ती गोष्ट घडून आली आणि त्यातनं मग तो फुजिवारा इफेक्ट त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. तर ऑफिशियली त्याची डेफिनेशन कशी आहे, तर एकाच दिशेने जाणारे 2 चक्रीवादळ जेव्हा जवळ येतात तेव्हा त्यांच्यात सामायिक केंद्राभोवती
तीव्रतेने हालचाली होतात, डान्स होतो आणि त्यातनं मग जो काही तयार होणारी गोष्ट आहे ती फुजिवारा प्रभाव परिणाम म्हणजेच फुजिवारा इफेक्ट त्या ठिकाणी आहे. तुम्हाला जॉग्राफीमध्ये जर फुजिवारा इफेक्टच्या संदर्भामध्ये प्रश्न आला तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. यानंतर आता पुढचा जो पॉईंट आहे तर तो एक रिपोर्ट आलेला आहे, त्या रिपोर्टचं टायटल देखील आहे आणि ही एक इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंट अशा दोन्हीला कोरिलेट करणारी एक संकल्पना त्या ठिकाणी आहे. आणि ह्यातनं काय होतं आहे तर ह्यातनं तुम्हाला एक नवीन गोष्ट त्या ठिकाणी कळते आहे. म्हणजे तुमच्या दोन पेपरला एकत्र करणारी GS थ्रूमध्ये तुम्ही ही या टर्मला वापरू शकता. ती कुठं कुठं वापरू शकतात तर ती जागतिक आर्थिक परिस्थितीशी संदर्भित वापरू शकतात किंवा तुम्ही ती जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा नेमका कसा इफेक्ट होतो आणि त्याच्यातनं क्लीन एनर्जीकडे जाणारा जो पर्याय आहे तो कसा अंमलात आणणं अवघड जात आहे. तर हे इंटरलिंकिंग जे आहे ते इंटरलिंकिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तर हे द डेप्थ फॉसिल फ्युएल ट्रॅप असा हा एक रिपोर्ट आहे. अशा प्रकारची ही एक संकल्पना आहे, द डेप्थ फॉसिल फ्युएल ट्रॅप. आता ह्याच्यात काय काय फॉसिल फ्युएल आहे, डेप्थ आहे आणि ट्रॅप आहे. म्हणजे आता हे काही एक सापळा तयार झालेला आहे आणि तो सापळा कसा तयार झालेला आहे तर त्याच्यात दोन गोष्टींचा संबंध आहे, एक जीवाश्म इंधने आणि दुसरं कर्ज. आता जास्त कर्ज असलेले जे देश आहेत ते मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो, बाकी आपण नंतर ते वाचूच. समजा ग्लोबल साऊथ जे आहे, तुम्हाला IRच्या दृष्टीनं तुम्हाला ही टर्म माहीतच असेल. तर ग्लोबल साऊथमध्ये जे देश येतात त्यांच्याकडं रिसोर्सेस कमी आहेत, त्यांच्याकडे संसाधनं कमी आहेत. तर ह्या देशांमध्ये काय होत चाललं आहे तर या देशांना क्लीन एनर्जीकडे जायचं आहे. अक्षय ऊर्जाचे रिन्युएबल एनर्जीचे जे स्रोत आहेत त्यांना एक्सप्लोअर करायचं आहे आणि त्यातनं ते टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून आपल्याला त्या ठिकाणी त्यांना क्लीन एन्व्हायरमेंटकडे जायचं आहे. परंतु यात एक मेजर प्रॉब्लेम असा आहे की वेगवेगळे जे चक्रीवादळ येत आहेत, वेगवेगळे जे काही नॅचरल कॅलॅमिटीज येत आहेत किंवा कोविड-19 सारखा जो मोठा एक पिरियड होऊन गेला, तर ह्या पिरियडमध्ये काय प्रॉब्लेम झाला तर ह्या पिरियडमध्ये या देशातले जी स्पेंडिंग आहे ती हेल्थ स्पेंडिंग वाढलेली आहे आणि इतर स्पेंडिंग कमी होत चाललेली आहे. परंतु या इतर स्पेंडिंग सोबतच त्या हेल्थ स्पेंडिंगमध्ये पर्यंत पैसे टाकणं त्यांना अशक्य होत चाललं होतं. याचं कारण असं होतं की यांच्यावर ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्ल्ड बँक असेल, IMF असेल किंवा मोठाले विकसित देश आहेत त्यांचं खूप मोठं कर्ज या देशांवर आहे आणि त्या कर्जाची परतफेड करण्याकरिता त्यांच्याकडे संसाधनं कमी आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की क्लीन एनर्जी ज्यावेळेस अडॉप्ट करायची असेल तर ते क्लीन एनर्जी करता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात रिसोर्सेस त्या ठिकाणी लागतात. मग आता काय होतं या देशांच्या समोर पेच प्रसंग निर्माण होतो आहे की कमीत कमी म्हणजे जे काय आत्ता अवेलेबल आपल्याकडे जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमधनं एनर्जी क्रिएट करायची, पॉवर जनरेट करायची आणि त्यातनं जो रेव्हेन्यू येईल तो रेव्हेन्यू तुम्ही तुमचं जे कर्ज आहे ते कर्जाची परतफेड करण्याकरता वापरायचं. मग ह्यातनं काय होतं आहे तर ह्यातनं ते फॉसिल फ्युएल्सवरचं त्यांचं जे जीवाश्म इंधनावरची त्यांची जी भर आहे ती वाढत चाललेली आहे आणि जीवाश्म इंधनावरची वाढत चाललेली जी काही त्यांच्या अवलंबित्व आहे ते अवलंबित्व कमी व्हायलाच तयार नाही, कारण त्यांना तो टाईम पिरियडच मिळत नाही की ज्याच्यामध्ये ते शिफ्ट करतील. म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे की कर्जाचं जे काही बर्डन या देशांवर आलेलं आहे तर या बर्डनमुळं यांना आता जीवाश्म इंधने वापरणे हे अनिवार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. मग ह्याच्यात नेमकं काय आहे तर पहिले आपण बघूयात की हा रिपोर्ट कोणी दिला होता. तर हा डेप्थ जस्टिस म्हणून एक चॅरिटी आहे जी 1996ला तिची स्थापना झालेली आहे आणि ही युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये त्या ठिकाणीच ती बेस्ड आहे. तर ह्या चॅरिटीनं या ठिकाणी हा रिपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या रिपोर्टमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे तर या रिपोर्टमध्ये त्यांनी वेगवेगळे जे देश आहेत त्या देशांची तिथल्या अर्थव्यवस्थांची, तिथल्या एनर्जी सेक्टरची ॲनालिसिस केलेली आहे आणि त्यातनं त्यांना असं काही मिळालेलं आहे की ज्या देशांच्या कर्ज कमी करण्याच्या धोरणांमुळे परतफेड करण्यासाठी पुरेसा महसूल निर्माण न करता कर्जाच्या पातळीवर भर पडू शकते. थोडंसं कॉम्प्लेक्स स्टेटमेंट आहे, मी सांगून देतो की जर तुम्हाला कर्ज फेड करायची आहे, परतफेड करायची आहे तर यामध्ये काय प्रॉब्लेम होतो आहे तर यामध्ये तुम्ही कर्जाची परतफेड करण्याकरिता परत तुम्हाला जे रिसोर्सेस तयार करायचे आहेत तर ती रिसोर्सेस निर्मितीचं जे धोरण आहे त्या धोरणातनं त्यांना त्या फॉसिल फ्युएलच्या वापराच्या पलीकडे त्या ठिकाणी जाता येत नाही आहे.
तसेच हे जे गरीब देश आहेत त्या गरीब देशांना आता आहे ती इमिडिएट नीड पूर्ण करण्याकरिता जीवाश्म इंधनेच वापरावी लागतात. अशा प्रकारे ही संकल्पना आहे द डेप्थ फॉसिल फ्युएल ट्रॅप. यानंतर फुकुशिमा वॉटर म्हणून एक महत्त्वाची संकल्पना आहे. तुम्हाला ही गोष्ट लक्षात आहे, फुकुशिमाचं तुम्हाला 2011चा एक रेफरन्स माहीतच असेल की प्रचंड प्रमाणामध्ये जे काही भूकंप आलेला होता आणि त्यातनं जे काही तिथले जे न्यूक्लिअर रिॲक्टर होते त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात हे झालेला होता, इफेक्ट झाला होता. तिथले जे रिॲक्टर्स आहेत ते वितळले होते आणि त्यातनं प्रचंड प्रमाणात रेडिओ ॲक्टिव्ह इमिशन त्या ठिकाणी झालेलं होतं. आता फुकुशिमा वॉटर म्हणजे काय आहे आणि हे का चर्चेत आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. 2011चे रेफरन्स याच्याकरता दिलेला आहे की 2011च्या रेफरन्सवरच तुम्हाला ह्यातली भरपूर गोष्टी, भरपूर माहिती त्या ठिकाणी कळणार आहे. तर फुकुशिमा वॉटरमध्ये काय आहे तर जपानने फुकुशिमामध्ये डायची हा अणुऊर्जा प्रकल्प त्यांचा आहे. डायचीतला जो न्यूक्लिअर प्लांट आहे त्या न्यूक्लिअर प्लांटमधनं जे तिथलं त्या ॲक्सिडेंटमध्ये जे रेडिओ ॲक्टिव्ह वॉटर पाणी तयार झालं होतं, किरणोत्सारी पाणी तयार झालं होतं, त्याच्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केलेली आहे. आणि ह्या शुद्धीकरण प्रक्रियेतनं जे काय आउटपुट आहे, जे काय रॉ वॉटर तिथनं बाहेर पडलेलं आहे, शुद्ध पाणी जे बाहेर पडलेलं आहे ते पाणी त्यांनी प्रशांत महासागरामध्ये त्या ठिकाणी पंप करण्यास सुरुवात केलेली आहे. मग ह्याचा नॅचरल इफेक्ट होणारच आहे, कारण प्रशांत महासागरामध्ये जर जपान त्यांच्या बॉर्डरिंग रिजनमध्ये हे वॉटर टाकत असेल तर इथं काहीतरी या सागरी जे जल आहे त्याला काहीतरी इफेक्ट होणार आणि त्यातनं मग जे काही मरीटाईम जे फूड्स आहेत किंवा त्या रिजनमधले जे फूड्स आहेत त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्याचा परिणाम होईल का अशी शंका निर्माण होणं साहजिक आहे. आणि या भीतीतनं त्या ठिकाणी चीननं जपानमधले जे फूड आयटम्स आहेत त्यांच्या इम्पोर्टवर त्या ठिकाणी बॅन केलेलं आहे. म्हणून फुकुशिमा वॉटर चर्चेत आहे. आता फुकुशिमा वॉटर तुम्ही पण विचार कराल की सर प्रशांत महासागरामध्ये जर पाणी सोडत असतील तर हे पाणी सोडताना तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम वाटतो. तर नेमका प्रॉब्लेम असा आहे की एकतर तुम्ही त्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये पूर्णतः तुम्ही ती ट्रीटमेंट केलेली आहे का हा पहिला प्रश्न तुम्हाला येणार आहे. तर जपानची जी इलेक्ट्रिसिटी निर्मिती कंपनी आहे, वीज निर्मिती कंपनी आहे, जिच्या अंतर्गत हा प्लांट येत होता, डायची प्लांट येत होता, ते याच्यावर प्रक्रिया करतात. आणि त्यांच्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही यातले रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स जे आहेत ते बऱ्यापैकी कमी करतो, एक्सेप्ट काय आहे तर ते ट्रायटियम हे जो मूलद्रव्य आहे हे आम्ही त्यातनं रिमूव्ह करत नाही. आणि ते रिमूव्ह न होण्याचे कारण देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ऑल रेडिओ ॲक्टिव्ह एलिमिनेट करतो, परंतु ट्रायटियम आम्ही त्यातनं रिमूव्ह करू शकलो नाही आहे असं त्यांनी त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे. आणि हे जे काही रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ते पाण्यातनं विलगीकरण करण्याकरिता, त्यांना बाजूला करण्याकरिता, फिल्टर करण्याकरिता जी प्रोसेस वापरली आहे त्या प्रोसेसचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. तिचं नाव आहे ॲडव्हान्स लिक्विड प्रोसेसिंग सिस्टीम, ALPS असं त्याला म्हणतात. या प्रोसेसमधनं त्यांनी ट्रायटियम सोडून बाकीचे सर्व रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट त्यातनं रिमूव्ह केलेले आहेत. आणि मग आता ट्रायटियम म्हणजे काय आणि ट्रायटियम हा तुम्हाला जर प्रश्न परीक्षेत आला की ट्रायटियम हा एलिमेंट काय आहे तर ते देखील तुम्हाला माहीत असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याची काळजी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर ट्रायटियम काय आहे तर हा एक हायड्रोजनचा फॉर्म आहे आणि हा हायड्रोजनचा फॉर्म नैसर्गिकरित्या देखील पृथ्वीच्या पर्यावरणामध्ये उपलब्ध असतो आणि तो पाण्याचा देखील पाण्याचाच एक घटक देखील त्या ठिकाणी असतो. म्हणजे ट्रायटियम पृथ्वीच्या वातावरणात असल्या कारणानं आता ही जपानचं त्यातलं आर्ग्युमेंट आहे की हा नॅचरली प्रेझेंट आहे आणि त्यामुळे ह्याचा जास्त काही हार्म होणार नाही. आणि आम्ही जे पाणी प्रशांत महासागरात फुकुशिमा वॉटर प्लांटमधनं टाकतो आहोत, न्यूक्लिअर प्लांटमधनं टाकतो आहोत, तर ते एक प्रकारे खूप चांगल्या प्रकारे शुद्ध असं त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे आता या आठवड्यातलं जे आहे चौथा जे एपिसोड आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. पुढचा जो आहे तो पुढच्या आठवड्यात 2 एपिसोड आहे, या आठवड्यात पण 2 आलेले आहेत. पुढच्या आठवड्यात आपण परत त्या ठिकाणी 2 एपिसोड त्या ठिकाणी टाकणार आहोत. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.